राजाभाऊ वाजेंना मतदान करणार का? हेमंत गोडसे जर त्या पक्षाचे जाऊ शकले नाही, 10 वर्ष यांना पक्षाने दिलं, हे त्या पक्षाचे झाले नाही. हा आमचा शेतकरी, मी एक शेतकरी आणि मला वाटतं ज्या माणसाने मोठं केलं त्या माणसाबरोबर राहायला पाहिजे एकनिष्ठ. हे नाही राहिले, त्यांचे काही प्रॉब्लेम होते, पण 5 वर्षासाठी आम्ही यांना ती शिवसेना म्हणून दिलं होतं, तिथे त्या पक्षात राहायला लागत होतं. म्हणून ह्यावेळेस आम्ही गद्दारांना मतदान करणार नाही. आम्ही ह्यावेळेस आमची विचारसरणी, आम्ही एका पक्षाचे एकनिष्ठ नाही. आमची विचारसरणी जो माणूस पक्ष विचार ज्या कालावधीनुसार काढतो. 5 वर्षामध्ये आम्हाला वाटलं गेल्या वर्षी राष्ट्रवादी खूप चांगलं काम करतो, आम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलो. आता आम्हाला त्यावेळेस वाटलं उद्धव ठाकरे काम करतात, उद्धव ठाकरेंबरोबर आम्हाला मतदान करूशी वाटलं. पण आता जे मतदान करणार ना ते महाविकास आघाडी म्हणून आम्ही मतदान करणार राजाभाऊ वाजेंना का ते सगळे पक्ष फिरून गेले, स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. आमच्या स्वार्थासाठी, जनतेसाठी काही यांच्याकडे नाहीत. त्याच्यामुळं आम्ही नाशिकचा विचार करता आम्ही राजाभाऊ वाजेंना मतदान करणार. हे राजाभाऊ वाजे आमच्यापर्यंत येऊ अगर नाही येऊ, आम्ही आमचं मतदान हे योग्य व्यक्तीला देणार का? तर आमची आज जर हे पिढी जगली तर कुठली पिढी जगेल? दुसरी गोष्ट, भारताचं जर घेतलं तर तुम्ही हे लोक पप्पू म्हणता, राहुल गांधी म्हणू द्या, तर पप्पू असू द्या ना, याला वोट दाखवलं तो पप्पू हे हा पप्पू. तुम्ही तुमच्या कामातून 10 वर्ष आम्हाला काय दाखवलं मोदी साहेबांनी? तुम्ही जे आश्वासनं दिले आम्हाला 10 वर्षामध्ये, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून ह्या काँग्रेसचा कर्दनकाळ आणला, तुम्ही म्हणून कर्दनकाळ आणला का? या शेतकऱ्यांनी आणला, आमच्यासारख्या सामान्य लोकांनी आणला, आमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी आणला. आज जे बेरोजगार झालेले आहेत, आम्हाला वाटलं तुमच्याकडे खूप मोठी अपेक्षा होती आम्हाला तुमच्याकडे मोदी साहेब 10 वर्षामध्ये. पण 10 वर्षामध्ये जे बघतो 5 वर्ष आम्हाला थोडे बरे वाटले, पण हे 5 वर्षामध्ये आम्हाला अक्षरशः साहेब नकोसे वाटायला लागले. तुम्ही जे बोलता करता वेगळं, तुम्ही म्हणता भ्रष्टाचारी नको, पण भ्रष्टाचार तुमच्यात आल्यानंतर क्लिक का होतो? तुम्ही त्याचं का पक्ष मांडत नाही? फक्त म्हणजे तुम्ही बोलल्यानंतर फक्त आणि फक्त आम्ही ऐकायचं का? तुम्ही वन साईड फक्त बोलता. कधी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स केलीत? मी एक जनरली एज्युकेटेड पोरगा आहे म्हणून मला वाटतं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करा ना, का ती इंटरव्ह्यू देणार का? जे तुम्ही चुकीचं नाही तर या ना जनतेसमोर. दुसरी गोष्ट, तुम्ही जे आहेत ना फोकस शेतकऱ्यांवरती करणार होते, काय केलं? स्वाभिनाथन आयोग आणला नाही आणला. आज 5 वर्षापूर्वी पिंपळगावला बसमतला सभा आले, ते माननीय मोदीजी साहेब आले होते आणि त्यावेळेस बोलले ते मैंने किसान का प्याज खाया है महाराष्ट्र का, वो प्याज की व्हॅल्यू कहाँ गई साहब? आम्हाला ते विचारायत मोदी साहेबांना. ते आमच्या त्या कांद्याची किंमत तुम्ही 5 वर्ष नाही देऊ शकले. आता इलेक्शन आलं, आता तुम्ही मुद्दे घेताय कोणते? हा नालायक तो पप्पू आहे ते सोडून द्या, असली नकली शिवसेना सोडून द्या. आम्ही शेतकरी, शेतकऱ्याचाच वर्ग हा सैनिक असतो, कोणताही कॉर्पोरेट सेक्टरचा सैनिक नसतो. आमचेच पोरं सैनिक असतात. जय जवान जय किसान याच्यावरती नाऱ्यावरती देश चालला. आणि तो जे जर तुम्ही शेतकरी मारत असाल आणि हे 4 वर्षामध्ये कोणता कमांडो तयार होणार आहे साहेब? तुम्ही आम्हाला सांगा ना, कोणता ते अग्निवीरमध्ये कमांडो तयार होणार? 4 वर्षांतरी बेरोजगारी झालो, काय करायचं साहेब? याच्यासाठी तुमचे ठोस पावलं काय ते तुम्ही जनतेसमोर मांडा ना. इलेक्शनमध्ये याचे वाबळे काढ, त्याचे वाबळे काय तो लाखनाले का सुद्धा तुम्ही तुमचं करतो तो सिद्ध करा आमच्या पुढे, आम्ही त्यावेळेस येऊ. आज आम्हाला असं वाटतं साहेब, मोदी साहेब, आम्ही 10 वर्षापूर्वी तुमच्या बाजूने आलो त्यावेळेस योग्य निर्णय होता, पण आता वाटतं साहेब 5 वर्षामध्ये निर्णय चुकला. आता तो निर्णय आम्हाला बदलवायचा आहे, आम्हाला सुधारायचा आहे. कारण आमची 5 वर्षाची पिढी परत आज जर आम्ही निर्णय जर नाही घेतला साहेब तर आम्ही पुढले 50 वर्षे भिकेला लागू का असं वाटतंय साहेब? कारण तुम्ही 5 वर्षाची कारकीर्द आम्हाला हिस्सोतावते. म्हणून साहेब आम्ही तो पप्पू राहुल गांधी, तुम्ही त्याला पप्पू म्हणा नाहीत येणं म्हणा, शिवसेनेला असली नकली म्हणा, शरद पवारलाही काही म्हणा, पण साहेब आम्ही त्यांच्याच बरोबर आहे. फक्त एक एज्युकेटेड पर्सन आणि मी एक शेतकरी म्हणून मी तुमच्याशी बोलतो का मला वाटतं आता फास्ट आजचे दिन नाही, आता आम्हाला ते बुरे दिन हवेत. म्हणून साहेब जय राम जय श्रीराम, परत जय जवान जय श्रीराम, आणि परत एकदा साहेब आम्ही एकदा जय किसान आणि जय जवानची जी वाक्य होणे ती परत स्वीकार करू आणि परत त्याचे कारण आता आम्हाला फक्त जगायचे साहेब. म्हणून मी एक शेतकरी म्हणून तुमच्यापर्यंत एकच सांगतो, तुम्ही हे फक्त मुद्दे मांडू नका, त्या मुंड्यावरती काय अंमल केलं आणि ठोक टाळे सीए सारखे देऊ नका साहेब. अंमलबजावणी हे रोड दिसतील, आम्हाला 5 वर्षामध्ये काही विकास दिसला नाही. जे दिलं त्याच्यावरती जर तुम्ही सगळं जर रेकॉर्ड दाखवत नसाल तर काय उपयोग साहेब तुमचा? आम्हाला असे नको आहे. आम्ही नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंना मतदान करू, महाविकास आघाडीला. आम्हाला गद्दार नको आहेत आणि भारतामध्ये पण आम्हाला अशी शक्तिशाली हवेत. म्हणून आम्ही यावेळेस पण पप्पू जो राहुल गांधी असेल त्याला म्हणतात तुम्ही, पण आम्ही त्याला मतदान करू आणि त्यांनी 5 वर्षात नाही केलं तर आम्ही परत तुम्हाला आणू. पण तुमचं काय विजन काय हे आत्ता तुम्ही सांगा. अजून शेवटच्या टप्प्यात इलेक्शन आलं आहे, हे तुम्ही तुमचं दाखवून द्या तरच बघ वजता. पण आत्ता साहेब ह्या 5 वर्षात तुम्हाला मतदान करणार नाही. जय जवान जय किसान. सध्याच्या चालू परिस्थितीत
एक म्हणजे चांगलाच मुद्दा आहे आपला ग्लोबल म्हणजे जागतिक पर्यावरण. तर त्याबद्दल बोलू इच्छितो मी. तर सरकारने त्याच्याकडे चांगल्या प्रकारे म्हणजे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं. आणि त्या बाबतीत सरकारने चांगले ठोस असे पर्याय किंवा पाऊल उचललं पाहिजे. हे जे आपण वृक्षारोपण वगैरे करतो ते नुसतंच स्कीमपुरतं लागू न करता त्याचं जोपासना वगैरे संगोपन चांगल्या प्रकारे करून त्याला थोडंफार व्यापक असं किंवा मोठ्या प्रमाणात त्याला थोडं अनुदान वगैरे देऊन किंवा अजून असं समजा अजून त्याला थोडी उभारी दिली पाहिजे असं माझं मत. आणि त्याबद्दल थोडं जे जगाचं टेम्परेचर आता कुठून तुम्ही सगळं बघताय कुठून कितपर्यंत होतं कितपर्यंत चाललं आहे. आता तुम्ही नाशिकचं जरी घेतलं तर 40 पार होत चाललं आहे असं. मला 2024 नाशिक लोकसभा निवडणूक आहे, तुम्ही काय सांगू शकता? आम्ही 2014 2019 दोन्ही वेळेस BJPला मतदान केलं होतं. आणि आमचे जे खासदार होते जिल्ह्याचे हेमंत गोडसे त्यांनी जसे निवडून आले त्याच्यानंतर डायरेक्ट आता आचारसंहिता लागल्यानंतरच परत आमच्या भागात आले बोर्ड लावायला डायरेक्ट निवडून करायला. त्याच्या अगोदर आमच्याकडे ते 5 वर्ष परतले सुद्धा आणि झालं मतदान करायचाच विषय जर झाला. आम्ही जे सोयाबीनचे वगैरे जे बाजारभाव पाहिजे शेतीमालाविषयी आम्ही 3 वर्षापासून सोयाबीन केलं. आज भाव वाढतील उद्या भाव 2014 साली सोयाबीनला 4,000 रुपये भाव होता. आजही तोच भाव. आम्ही काय म्हणतो कांद्याची निर्यात आज चालू केली तर आज एकाही शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नाही. आता त्या निर्यात म्हणजे निर्यात बंदी जी उठवली त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कशाचाही कवडीमोल फायदा झाला आहे. आणि इतर म्हणजे शेतीमालाला कोणताच बाजारभाव नाही. आणि महागाई इतकी वाढली जे DAP 400 रुपयाला मिळत होती ते आज 1200 रुपयाला झाली. आणि यावर्षी पूर्ण नापिकी झाली. नुकसान भरपाईचे फक्त फॉर्म भरले आणि 1 रुपया आम्हाला आजपर्यंत मिळाला नाही. आणि सर्व जर ऑनलाईन जर म्हणत असाल शासन सांगतो सगळं ऑनलाईन करायचं ऑनलाईन म्हणायचं आणि सगळे नंतर कागदपत्र KYC वगैरे करायला लागेल. मग कागदपत्र तुम्ही कशासाठी करायला आज लोकांना अनुदान तुम्ही 12,000 रुपये जी वर्षाला म्हणतो शेतकऱ्यांची. आमचं म्हणणं आहे तुम्ही 1 रुपया देऊ नका आम्हाला. फक्त आमचा जो बाजारभाव म्हणजे शेतीमालाला जो बाजारभाव पाहिजे तो योग्य बाजारभाव आम्हाला तुम्ही दिला पाहिजे. आमचं एवढंच म्हणजे एक आमच्या इच्छा आहे का बा सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजार मिळाला पाहिजे. आता आम्ही मागच्या वर्षी सोयाबीन घेतली. सोयाबीनचं बियाणं आणलं ते आजही आमच्या घरात पडून पेरणीच झालेली नाही. नांगरणीचा खर्च झाला परत मशागतीचा जो खर्च तो सुद्धा आमचा निघाला. आम्ही कर्ज काढून आणि शेती वगैरे हे केली मशागत वगैरे केली तर त्याचा काही उपयोग झाला नाही. यावर्षी तसं पूर्ण महागाई पाण्याची व्यवस्था नाही म्हणजे आणखी अनेक बरेच प्रश्न आहेत. परत रोजगार नाही. आणि आमच्या भागामध्ये बाकीचे विकास कामं व्हायला पाहिजे ते कोणत्याही प्रकारे झाले म्हणजे पूर्व भागामध्ये आमच्याकडे ते मूलभूत विचार म्हणजे विकास व्हायला पाहिजे तो आमच्याकडे झालेला नाही. रस्त्याचे कामं फक्त तुम्ही आचारसंहिता लागल्यानंतर खड्डे बुजवायला सुरुवात करता त्याच्यानंतर परत 5 वर्ष आमच्याकडे येतच नाही कुणी येत. 2024मध्ये केंद्रामध्ये बदल होणार ना? 100% आम्ही तर बदल करणार. आमच्याकडे नाशिक जिल्ह्यात हा बदल आम्ही 2009ला म्हणजे ज्यावेळेस हेमंत गोडसे मनसेतून उभे होते त्यावेळेस आम्ही त्यांना मतदान केलं. 14लाही मतदान केलं 19लाही मतदान केलं. आता थोडासा बदल करून बघू. चला नवीन खासदार काहीतरी आम्ही अपेक्षा करू आणि बघू काहीतरी विकास घडून येईल असं आम्हाला वाटतं बा. असं आमच्या अपेक्षा आहे सगळ्यांची. आणि आम्ही म्हणजे 10 वर्ष आम्ही आप्पाला म्हणजे आज माझी 3 वेळा आम्ही आप्पाला मतदान केलेलं आहे. मनसेतून असताना एकदा केलं 2दा म्हणजे सेनेकडून असताना मतदान केलं आणि परतही आपण अपेक्षा का करावी बा आम्हाला असं वाटतं. असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं इथले म्हणजे जेवढे सर्वसामान्य लोक आहे आम्हाला वाटतं बा. आणि त्यांनी मुळात काय झालं मूळ शिवसेना सोडली पक्षाची गद्दारी केली त्याच्यामुळे बरेचसे लोकांची इकडे नाराजी. आणि मूळ काय झालं ठाकरेची सेना आणि शिंदे सेना यांनी काय केलं अजित पवार लोक हे सांगतायत की काँग्रेसच्या मांडीला म्हणजे एकनाथ शिंदे जे म्हणताय की भाऊ काँग्रेसच्या मांडीला तर हे 2.5 वर्ष काँग्रेसच्याच मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री होते त्यांनी बी त्यांचा हे केला. आणि जे उद्धव ठाकरे लोक म्हणतात की घरात बसून तुम्ही 2.5 वर्ष सरकार चालवलं ज्यावेळेस कोरोना काळामध्ये सगळेच लोक घरातच बसून होते त्याच्यामुळे असं काही नाही का बाबा उद्धव ठाकरे एकटेच घरात बसून होते त्यावेळेस उलट त्यांनी भरपूर कामं केली आणि लोक म्हणजे ऑक्सिजनची सेवा वगैरे जे असेल
तुम्हाला जे रेमडेसिवीर वगैरे जे असेल तर ते महाराष्ट्र सरकारच्या काळामध्ये मिळाले, ठाकरे सरकारच्या काळामध्ये ते आत्ताच्या याच्यामध्ये मिळाले. यांनी फक्त काय केलं तर फक्त इकडून तिकडं इकडं जे लोक सांगतात की आमची आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी, मग अजित पवार तुम्ही गाठात घेण्याचं कारण काय आहे? हे आमच्या लोकांचं आम्ही म्हणजे मुळात या सरकारवर नाराज आहे. आम्हाला हे सरकारच मान्य नाही. 3 ठिकाणी काम केलेलं सरकार आम्हाला मान्य नाही. 2024 नाशिक लोकसभा निवडणूक. तसं पाहायला गेलं तर यावर्षीची निवडणूक जी आहे ती खूप म्हणजे काहीतरी एक बदलाव करणार अशी निवडणूक आहे. आणि ह्यावेळेस लोकांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया आहे त्या बाहेर येत आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात एक 6 गावे आपण ते पोहोचलोय. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण इथे एक बाबा आपण त्यांची चर्चा करत आहोत. यावर्षी 2024 मध्ये जी लोकसभेची निवडणूक होती त्या पार्श्वभूमी तुम्ही काय सांगू शकता? काय सांगायचं त्याच्यामध्ये वाजे येणार आहे आमच्या नाशिक जिल्ह्यात. राजाभाऊ वाजे जे महाविकास आघाडीचे उमेदवार ते यावर्षी राजाभाऊ वाजे येणार. राजाभाऊ येणार. तुम्ही एवढं कॉन्फिडन्स सांगता येणार म्हणजे सहानुभूती कशामुळे बसव? सहानुभूतीचा विषय तो माणूसच चांगला आहे ना. विषय सहानुभूतीचा नाही, माणूस सर्वसामान्याचा आहे ना, कामाला येणार आहे. कोणी लांब पोरग गेलं तर त्याची हात एवढं सोपं आहे का ते? काही मतदार काही उमेदवाराच्या आम्हाला माहिती सुद्धा नाही त्याचे तोंड. हा राजाभाऊ वाजे प्रत्येकाच्या कार्यक्रमाला येणारा माणूस. 2014 2019 या दोन्ही पंचवार्षिकमध्ये हेमंत गोडसे खासदार झाले. त्यांनी तुमच्याकडे काही कामं केलेत का? आमच्या तिथे काही काम नाही होईल. फक्त तेवढं राम मंदिराचं काम केलं, ते एकदा काम केलं, पण त्याच्यात एक आम्ही गावकरी काही निमे पैसे घातले होते. रोजगार असेल किंवा तरुणांना ज्या नोकरी संधी मिळत नाही किंवा त्याच्यानंतर शिक्षण असेल याविषयी तुमचं काय मत आहे? नोकरीचा विषय द्या सोडून, पण नोकरीला जे पोरं जाते ना त्यांचे वडील काय आहे? शेतकरी. काय आहे? शेतकरी. शेतकऱ्याला जर मी म्हणतो 1 लाखाचा माल घ्यावा लागतो वर्षाला, खरेदी करावा लागतो. कशा करता? शेती करता. त्याच्यातून 18,000 रुपये फक्त आम्हाला ते देत्या. काय GST आम्हाला 18,000 रुपये भरावं लागतं. बरोबर आहे का नाही? त्याच्यापैकी 6,000 रुपये मोदी सरकार देते. उर्वरित 12,000 रुपये तर त्याच्या खात्यात असं. त्याच्यामुळे आम्हाला ते सरकार पसंत नाही. आम्ही 10 वर्ष केलं तर मग त्यांना आहे ना सहकार्य. त्याच्यामुळं उपयोग नाही काही. हे होते मतदार ज्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या.